तुम्हाला स्वामी स्थानावर जायचंय? हो, आम्हाला स्वामींचं दर्शन घ्यायचंय. हो हो. बर, ह्या दिशेने सरळ जा. तुम्ही स्वामी स्थानावर पोहोचाल आणि स्वामींचं दर्शनही होईल. खरंच ही वाट अक्कलकोटलाच जाते ना? कारण यापूर्वी खूप जणांनी आमची दिशाभूल केली आहे. मी कायम सत्याची वाट दाखवतो. तुम्ही जा या मार्गाने सरळ. तुम्ही पोहोचाल स्वामी स्थानावर. बाबा, आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. आपण यांच्यावरती विश्वास ठेवूया. आमचं हे रूपही ओळखू शकले नाहीत. पुढचं रूप ओळखण्यात चुकलात तर हा प्रवास पुन्हा नव्याने करावा लागेल. तुमच्या राहत्या घरापासून. तेव्हा आम्ही काही करू शकणार नाही. बाबा, हा आवाज कोणीतरी बासरी वाजवत आहे. किती मधुर वाजवत. बाबा, ते बघा. या बासरीच्या सुरांमध्ये काहीतरी दैवी आहे. मन स्थिर झालंय असं वाटतंय. स्वामी स्थानावर जायचंय? हो, पण तुम्हाला कसं माहिती आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी चाललोय ते? ते पहा, त्या तिथे स्वामी स्थान. बाबा, इतक्या जवळ स्वामी स्थान म्हणजे आपण अक्कलकोट मध्ये आलो. स्वामींनी आपल्याला इथपर्यंत आणलं. त्यांच्या कृपेचा प्रसाद आहे. खरंच तुमचे मनापासून आभार. बाबा, तो माणूस इथेच बसला होता आणि आता हा क्षणात गायब झाला. कपाळावरचं ते मोरपंख, परशु असलेला तो पुरुष, रामतिलक असलेलं तेजस्वी रूप, वामनाचं ते चित्र, सिंहाची ती गर्जना, त्या माणसाचं प्रल्हाद प्रल्हाद असं हाका मारणं. हे प्रल्हाद, कुठे आहेस तू? वराहाची ती सावली, कासवाचं ते शांत रूप आणि कलशातला तो दिव्य मासा. सगळं सगळं एकमेकात गुंफलेलं होतं. एकाच सत्याच्या वेगवेगळ्या छटा होत्या त्या. हे सगळे प्रसंग म्हणजे एकाच दैवी प्रवासाच्या पायऱ्या होत्या. हा गवळी नव्हता, हा गोपाळ म्हणजेच स्वामी होते. दशावतारातल्या कृष्ण रूपातले स्वामी. हा योगायोग नव्हता, ही त्यांच्या कृपेची ओळख होती. दशावतारातून तेच शिकवत राहिले की प्रत्येक रूपात सत्य एकच आहे. रूप बदलतात पण करुणा तीच असते. मीच सगळीकडे आहे. प्रत्येक रूपात, प्रत्येक घटनेत, प्रत्येक श्वासात मीच पापी. मी ओळखू शकलो नाही. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी, तुम्ही सोबत होत आहात पण आम्ही ओळखूच शकलो नाही.
हो बाबा, आत्ता सगळं स्पष्ट होतंय. स्वामी आपल्याला वेगवेगळ्या रूपात दर्शन देत होते, वेळोवेळी आपल्याला संकेत देत होते. बाबा, ते म्हणाले होते अक्कलकोट तुमच्यापाशी येतंय, पण तुम्ही ओळखत नाहीये. पण आपण अक्कलकोट मध्येच होतो, फक्त ओळख पटली नाही आपल्याला. हे सगळं नेमकं काय होतं हे फक्त आपल्याला स्वामीच सांगू शकतात. चला बाबा, आपण स्वामी स्थानावर जाऊया. ओळखलं, राजारामने मला या रूपात ओळखलं. आता त्याला मूळ रूपात दर्शन देण्याची वेळ आली आहे. स्वामी, स्वामी, आपण मला दर्शन दिले, मी धन्य झाले. स्वामी, सिद्धी, तुला स्वामी दिसताय? मला नाही दिसत हे. बाबा, मला तर स्वामी दिसतायत. हे काय इथेच बसलेत? हे काय, स्वामींचं स्थान सोन्याने भरलेलं? मला फक्त धनच का दिसतंय? राजारामा, आलास? तुला आमचं दर्शन घ्यायचं होतं ना, मग घे आता दर्शन. राजारामा, तू आम्हाला पैशाने विकत घ्यायला निघाला होतास? आम्हाला सोन्याचा मुकुट देऊन आमची कृपा विकत घ्यायला निघाला होतास? आपल्या स्वामींसाठी खास मुकुट बनवून घेतलाय. सोन्याचं? जितका मोठा मुकुट तितकी मोठी कृपा. ज्या दिवशी अक्कलकोटला जाईन ना, त्या दिवशी प्रत्यक्ष स्वामींच्या मस्तकावर मुकुट अर्पण करेन. स्वामी, क्षमा करा, दर्शन द्या स्वामी. शिव शंकर शंभो. स्वामी, राजारामा, ते पहा. स्वामी, म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हीच आम्हाला मदतीला धावून आलात. तुम्हीच आम्हाला मार्ग दाखवलात. स्वामी, आपण धन्य आहात. मला या त्रासातून मुक्त करा. हो स्वामी, माझ्या बाबांना बरं करा. हे फक्त तुम्हीच करू शकतात. शिव शंकर शंभो.
स्वामी स्वामी तुम्ही मला बरं केलं. स्वामी आपण इतक्या वेळा वेगवेगळ्या रूपात आमच्या समोर आलात, पण मी आपल्याला ओळखू शकलो नाही. क्षमा करा स्वामी. राजारामा, तू आम्हाला पैशाने विकत घ्यायला निघाला होतास. आम्हाला सोन्याचा मुकुट देऊन आमची कृपा विकत घ्यायला निघाला होतास. लक्षात ठेव, आमची कृपा पैशाने विकत घेता येत नाही. ज्या क्षणी तुम्ही अहंकार सोडता त्या क्षणी आमची कृपा होते. ज्या क्षणी तुम्ही मीपणा सोडता त्या क्षणी आमची कृपा होते. ज्या क्षणी तुला पश्चाताप झाला त्या क्षणापासून आम्ही तुला वेगवेगळ्या रूपात दर्शन देत होतो. सगळ्यात आधी मत्स्य रूप, पण तू आम्हाला ओळखला नाहीस आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला कृष्ण रूपात ओळखलास. राजारामा, फक्त दर्शनाची आस लागून उपयोग नसतो, तर गुरुला ओळखता आलं पाहिजे. आणि ज्या क्षणी तू आम्हाला कृष्ण रूपात ओळखलास त्या क्षणी आम्ही तुला मूळ रूपात दर्शन देण्यास मान्य केलं. आमचं बोलावणं न येताच तू अक्कलकोटला यायला निघाला होतास, म्हणून तुला सगळं सहन करावं लागला. तुम्ही अक्कलकोटला येता ते आमच्या मर्जीने, तिथे तुमचा अहंकार काही कामाचा नाही. स्वामी, आपण म्हणताय ते अगदी खरं. मी आपली भक्ती करत होतो आणि आपल्या कृपेने माझ्या आयुष्यात धनदौलत येत गेली. पण ती धनदौलत येत असताना माझ्यातला अहंकार कधी जागृत झाला मला कळालंच नाही. पण आता आपल्या कृपेने माझ्यातला अहंकार निघून गेलाय स्वामी. मला उपरती झाली. इथून पुढचं आयुष्य आपण जसं सांगितलं तसंच जगणार. आपण फक्त आपला कृपाशीर्वाद सदैव पाठीशी असू दे. बाळा, तू सुद्धा परीक्षेत उत्तीर्ण झालीस. अशीच वडिलांची सेवा करत राहा आणि आमचं नाम घेत राहा. हो स्वामी. दादा, तू यातली कोणतीच वस्तू घेऊन जाऊ शकत नाहीस. काय? हेच काय, आता घरातील कोणत्याही संपत्तीवर तुझा हक्क राहिलेला नाही. तुझ्या भावाने सुधाकरने तुला फसवला. लबाडीने न कळत कागदपत्रांवरती स्वाक्षरी घेतली. त्याने जी लबाडी केली त्याची शिक्षा मी त्याला दिली आहे. आणि ज्या कागदपत्रांवर तू स्वाक्षरी केली आहेस ते कागदपत्र मी कधीच अदृश्य केले आहेत. तेव्हा ती संपत्ती अजूनही तुझीच आहे. मात्र मी काय सांगतो ते नीट लक्षात ठेव. ते संपत्ती गोरगरिबांकरता वापर, गरजूंच्या मदतीकरता वापर. जशी आपली आज्ञा स्वामी. स्वामी, मला सिद्धीसारखी लेक लाभली ती खरंच भाग्यवान आहे. मी शरीराने कमजोर झाल्यानंतर तिने खूप कष्ट घेतले आणि ते कष्ट घेण्यासाठी आपण तिला बळ दिलं स्वामी. म्हणून मी इथवर पोहोचू शकलो आणि आपल्या दर्शनाचा योग आला. मला आता कसलाही मोह नाही. आपण सांगितलेलं सगळं आयुष्यभर आचरणात आणेल. आपण फक्त आपले कृपाशीर्वाद माझ्या सदैव पाठीशी असू दे. श्री स्वामी समर्थ. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। बाळप्पा भाऊ, आपण किती भाग्यवान आहोत ना, आपल्याला स्वामींचा सहवास मिळतोय. सगळ्यांनाच असं भाग्य का नाही मिळत? गया बहिणी, केवळ भाग्यवान असून चालत नाही, प्रारब्धवानही असावं लागतं. म्हणजे काय बाळप्पा भाऊ? भाग्य आणि प्रारब्ध यामध्ये फरक आहे का? भाग्य हे योगायोगानं मिळतं, पण प्रारब्ध ते कर्मानं मिळतं. निस्वार्थपणे सेवा, दया, श्रद्धा तेव्हा निर्माण होतं ते प्रारब्ध. स्वामींच्या कृपेचं पात्रत्व तिथूनच सुरू होतं. म्हणजे बाळप्पा भाऊ, ज्यांनी चांगली कर्म केली नाहीत त्याच्या प्रारब्धाची दारं बंद होतात का? नाही बुवा, देव कधीच कुठलीही दारं बंद करत नाही. फक्त मनुष्यच आतमध्ये जायचं धैर्य हरवून बसतो. ज्यानं पाप केली ती त्यालाच धुवून काढावी लागतात, आणि हे केवळ सेवा आणि पश्चात्तापाने शक्य होतं. पण अनेकांना याचं भानही राहत नाही. अरे देवा, हे कोण भिक्षू आणि हे किती थकलेले दिसतायत? त्यांच्या डोळ्यात पाणी? महाराज, तुम्ही कुठून आलायत आणि या अक्कलकोटच्या पवित्र भूमीमध्ये तुम्ही असे निराश उदास का? कुणी अपमान केलाय का तुमचा? मी एक साधू आहे, अक्कलकोटला आलो, मला वाटलं वैकुंठात पोहोचलो, आयुष्य सार्थक झालं. मला वाटलं माझं सत्व, माझी साधना लोकांच्या हिताकरता वापरावी, म्हणून मी देवाकडे प्रार्थना केली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. लोकांकडून जो प्रतिसाद अपेक्षित होता तो मिळालाच नाही. महाराज, अहो कोणती प्रार्थना केली तुम्ही? सांगण्याऐवजी मी तुम्हाला प्रचिती देतो. हे ईश्वरा, हे परमात्म्या, मी पुन्हा एकदा तुला विनंती करतो, त्या गावच्या लोकांचा उद्धार कर, त्यांची सगळी पापं नष्ट कर, त्यांची संकट दुःख दूर कर. तुझी इच्छा अवश्य पूर्ण होईल वत्सा, पण एक अट आहे. गावकऱ्यांना सांग, जिथे आहात तिथे उभं राहून त्यांनी आजवर कळत न कळत केलेल्या पापांसाठी, चुकीच्या कर्मांसाठी एक अश्रू ढाळायला. त्या क्षणी त्यांची सगळी पाप नष्ट होतील, प्रारब्ध स्वच्छ होईल. माझं कोणीच ऐकलं नाही. तुम्ही या गावातले आहात, एकदा तुम्ही प्रयत्न करून बघा. ठीक आहे. महाराज, आम्ही सगळ्या गावात जाऊन आलो, सगळ्यांना विचारलं, सगळ्यांना सांगितलं, पण कोणीच ऐकायला तयार नाहीये, कोणी अश्रू ढाळत नाही. देव उद्धार करायला तयार होतो, पण लोक उद्धार करून घ्यायला तयार नाहीयेत. आपण हे कोणाशी बोलताय असं? स्मशानातल्या लोकांशी बोलतोय. जिवंत लोक तर ऐकत नाहीयेत. मग ज्यांचा इहलोकाचा प्रवास संपलाय त्यांना सांगून बघावं, बघूयात ते तरी ऐकताय का. पण गंमत बघा, आता ते तयार झालेत, पण ईश्वर तयार नाही. म्हणजे महाराज, माणूस जेव्हा जिवंत असतो तेव्हा त्याला सुधारण्याची वेळ असते. प्राण गेल्यानंतर पुण्य करायचं ठरवलं तर देवही हात जोडतो. म्हणून जीवा जीव असेपर्यंत देव जेव्हा जेव्हा संधी देतो तेव्हा तेव्हा प्रारब्धात सुधारणा करावी, सत्कर्म करावीत. कारण एकदा का वेळ निघून गेली की ईश्वरही सहाय्य करू शकत नाही.
जिवंतपणी पश्चात्तापाची संधी मिळणं हीच खरी कृपा आहे. आणि हीच कृपा देण्यासाठी आमचे स्वामी अक्कलकोटात अवतरले. ते वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या लोकांना भेटतात, संधी देतात, पण ती ओळखणं हे भक्ताचं कर्तव्य आहे. ज्या दिवशी लोक त्यांना खरं ओळखतील त्यावेळेला संपूर्ण अक्कलकोटचं उद्धारस्थान होईल. सगळेच भक्त जर तुझ्या इतके समर्पित असते तर सगळ्यांचा उद्धार केव्हाच झाला असता. श्री स्वामी समर्थ.